सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. परीस परीस नावाचा एक दगड आहे. परीस नावाचा एक दगड आहे. तो लोखंडाला स्पर्श झाला असं पैसाचा महिमा नाही. वारकरी संत चरित्र वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. वारकऱ्यांचा एक इतिहास आहे. आपण बघितला नसला तरी परीस मिळाल्याची अनेक उदाहरणे आपल्याच संप्रदायात. पंढरपुरात भागवत नावाचे ग्रस्त होते. ते सत्यभामेचे पुजारी होते आणि सत्यभामेची ती पूजा करत असत. एक दिवस प्रसन्न होऊन त्यांना परीस दिला तिने. तुम्ही ऐकू नका, यांना ऐकू द्या. यांच्या पुरतं आहे. थोडा वेळ कान बंद करा. फक्त सांगतोय तुम्ही, बंद नाही करणार मलाही माहिती. म्हणजे आता काहीतरी म्हणून विशेष ऐकाल. यांना उपदेश करतोय तुमच्या पुरतं. कितीही टॉप सिक्रेट असेल तिकडं सांगायचं नाही. एवढं जरी कीर्तनातून शिकून गेला असतं तरी बरं झालं. तुमची क्षमा मागून बोलतो. तुम्ही तरी काय करणार. स्वभाव आहे, स्त्री स्वभाव आहे. तोंडात तीळ दिसत नाही. ती एखादी बाई काहीतरी ऐकलं तर तिच्या मैत्रिणीला सांगते आणि तिला सांगून ठेवते, तू माझी शेजी बाई, माझी जिवलग मैत्रीण म्हणून तुला सांगितलं, फक्त तुला म्हणून सांगते. ती तिच्या मैत्रिणीला सांगते, ती तिच्या मैत्रिणीला सांगते. गावभर बातमी फुटते तरी तुला म्हणून सांगते. तालुक्यात राहतच सांगतो शेवटपर्यंत. मोठी मोठी माणसं नाही चुकली त्याच्यात. मी लहानपणी गोष्ट ऐकली. प्रभू रामचंद्र लंकेमधनं विजय मिळून आले. येताना मध्ये अगस्त्य ऋषीचा आश्रम लागला. विमान खाली उतरत होता. अगस्त्य महर्षींच्या दर्शनासाठी खाली उतरले. विमानातच प्रभू रामचंद्र सांगितलं की मी कशी लंका जिंकली, रावणाचं पारिपत्य कसं केलं हे सगळं सांग सीते. पण लोपामुद्रा ही ब्रह्मवादिनी स्त्री आहे. सांगण्याच्या ओघात कदाचित मी सेतू बांधला हे सांगून जाशील, ते सांगू नको असं प्रभू रामचंद्र बोलले होते सीतामाईला. सीतामाई म्हणजे मी कशाला सांगेल, काय सांगायचं मला कारण नाही सांगायचं, नाही सांगायचं. सगळी मंडळी खाली उतरली. पुरुष ओट्यावर बसले, बायका माझघरात बसल्या आणि चर्चेला सुरुवात झाली. आता तुम्हाला म्हणून सांगतो, महिलांचा स्वभाव काय. आपल्या नवऱ्याची इभ्रत, आपल्या नवऱ्याची जी काही शक्ती असेल वा तिचं सामर्थ्य असेल ते त्या बाईच्या सौंदर्याचं मापटं असतं. म्हणून बायका आपल्या नवऱ्याची कीर्ती जरा वाढवून सांगत असतात. 20,000 पगार असेल तर त्या 35,000 सांगत असतात. आपलीच अवमानिका सांगतात. हळदी कुंकाला गेल्यानंतर त्यांची चर्चा चालू असते. लोकांमध्ये विचारलं, का ग सीते, एवढं मोठं युद्ध झालं पण 18 पद्म वानर सगळे लंकेला गेले, एवढा समुद्र कसे काय उल्लंघून गेले. आणि सीतामाई सरळ सांगून बसली, सेतू नाही का बांधला. सांगू नको सांगितलं होतं पण सीतामाई बोलून गेली, सेतू बांधला.
आता लोपामुद्रा म्हणाली, काय तुझा नवरा आहे? झाले वादाला सुरुवात. एवढा मोठा अवतारी प्रभू रामचंद्र कशाला सेतू बांधत बसला? माझा नवरा बघ. लगेच तिने अगस्तीचं उदाहरण दिलं स्वतःच्या नवऱ्याचं. माझा नवरा तुझ्या नवऱ्यापेक्षा मोठा आहे. कसा काय? सगळा समुद्र त्यांनी प्राशन केला आणि तुझा नवरा दगडी टाकत बसला. बायकांची भांडणं काय असतात आता काय सांगायचं. पण सीतामाई काही कमी नव्हती. सीतामाईने उत्तर दिलं, ती महालक्ष्मीचा अवतार म्हणजे मला हे माहिती आहे की तिने आपली बाजू मारून नेली. मला माहिती आहे तुझ्या नवऱ्याने प्राशन केला, पण लघुशंकेच्या रूपानं सोडला. त्याला स्पर्श न करता माझा नवरा दगडी टाकून गेला, त्याला स्पर्श दिलेली उत्तर त्याच्यामध्ये. मला काही इत्यर्थ त्याचा असा खेळ भिजत नाही. त्या भागवताने घरी आणून परीस दिला. पुन्हा मानसशास्त्र सांगतो. इकडे लक्ष द्या. प्राप्त वस्तू भोगण्यात आनंद नसतो, तो दुसऱ्याला दाखवण्यात आनंद असतो. प्राप्त वस्तू झाली, भोगण्यात आनंद नाही, दुसऱ्याला दाखवण्यात आनंद असतो. आता सांगत बसत नाही, वेळही पुढे सारखा लागलाय. गुरुवारी पुंडलिक महाराज वेळूकर गोष्ट सांगायचे, पारायणाचे आचार्य. एका बाईनं नाकातली नथ केली आणि संक्रांतीला केली. हळदी कुंकाला गेली, पण कुणी विचारलं नाही केवढ्याची केली. शेजारची घरी गेली, नथ वर करून चहा पिली, पण तरी कुणाचं लक्ष नाही. तिला फार अपमान वाटला. रागानं घरी आली आणि आपली गंजच पेटून दिली. रागाच्या भरात सगळा गाव विजवायला आला. आणि तेवढ्यात एक बाई म्हणली, द्वारकाबाई कधी नथ केली? ती म्हणजे अगोदर विचारली असती तर माझी गंज जळाली असती का? गोष्ट तिला भोगण्यात आनंद आहे, दाखवण्यात आनंद आहे. मला परीस मिळाला, हा दाखवण्यात आनंद तिने शेजारच्या बाईला दाखवला, हा परीस मिळालाय. शेजारची बाई त्याच्या पुढची, ती म्हणजे आजच्या दिवस देतेस का? ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून आपले संत श्रेष्ठ नामदेव आहे, त्यांची धर्मपत्नी राजाबाई. राजाबाई म्हणाले, आजच्या दिवस परीस ठेवते का माझ्या घरी? मी सगळं सोन्याचं करते. ती म्हणे ठेव. परीस ठेवला. राजाबाईने काय केलं, घरात सगळं जे भंगार सामान होतं ते काढून ठेवलं. नामदेवाची वाट बघत बसली. त्यांच्या शुभ हस्ते याचं सोनं करायचं. 700 वर्षापूर्वीची राजाबाई ही काही 2020 सालातली नव्हती. आताची राजाई असती तर येण्यापूर्वी सोनं करून बसली असती. नामदेवाची वाट बघत बसली. नामदेव आले. नामदेवाने ते पाहिलं. ते कशाला भंगार काढलेस? तुटका तवा, जाळीचा तवा, तुटकी पक्कड, भंगार काढलेस. मी हळूच सांगितलं, परीस भेटलाय माझ्या मैत्रिणीला, तुमच्या हस्ते त्याचं सोनं करायचंय. नामदेव म्हणाले, कशाला आपल्या वैष्णवांच्या घरात हे विष पाहिजे? त्याने तो परीस उचलला आणि चंद्रभागेत टाकला. सकाळी भांडणाला सुरुवात. भागवतबाई आली, परीस दे. ती म्हणे, माझ्या नवऱ्याने चंद्रभागेत टाकला. कोणाला पटेल? कोणाला पटेल हे? तोंड घाईवरनं प्रकरण हातघाईवर आलं आणि भागवत म्हणाले, परीस पचवायचा इरादा दिसतोय. नामदेव म्हणाले, तसं नाही, चल तुला परीस देतो. नामदेव चंद्रभागेत गेले. 10-20 गोटे उचलले आणि भागवताला सांगितलं, घे तुझा परीस. हे थट्टा काय करता? हे चंद्रभागेतले गोटे आहेत, तपासून बघ. भागवताने सगळे तपासून बघितलं तर सगळे दगडी परीस होते. हे लक्षात ठेवा. खजील झाले आणि विचारलं, 2-4 घेऊ का? नामदेव म्हणले, तुझे किती होते? म्हणला, एकच होता. मग एकच उचलला. एक भागवताने परीस उचलला. बाकीचे सगळे गोटे नामदेवांनी चंद्रभागेत टाकून दिले. केवळ हस्तस्पर्शानं चंद्रभागेच्या दगडाचे परीस झाले. याचा पश्चाताप भागवताला झाला आणि स्वतःचा परीस पण त्याने फेकून दिला. ती परीस भागवतांची कथा मी तुमच्या समोर सांगितली. फक्त सूचना पण देऊन जातो, कधी पंढरीला गेला तर ते परीस बघायचा प्रयत्न करू नका. नाही तर जाळी घेऊन माणसं उचकायला बसतील. तिथं परीस मिळाला नाही सापडणार. का नाही सापडणार ते कीर्तन संपल्यानंतर सांगतो. आता वेळ नाही मला सांगायला. परीस मिळाल्याची अनेक उदाहरणं आहेत.
परीस काय करतो? लोखंडाला सोनं करतो. मग परिसाच्यात आणि संतात काय साम्य आहे? तुम्ही लक्ष द्या. परीस आणि त्याच्यात काय साम्य आहे? साम्य एकच आहे. एका वाक्यात सांगतो. परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. आणि ज्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं होतं त्याला संत म्हणतात. असा त्याचा संबंध लक्षात ठेवा. वर्णन केलं परिसावरती अंग. आता राहिलेले दोन दृष्टांत तुकोबाराने दुसऱ्या चरणात दिले. दोन उपमांचा विचार आपण करून आलो. आणखी दोन उपमा शिल्लक आहे. पहिली उपमा चंदनाची दिली, दुसरी उपमा परिसाची दिली, तिसरी उपमा तुकोबाराय सज्जनांना देतात. ती दिव्याची देतात. दीपा नाही पाठी पोटी अंधरला, सर्वांगी साखर अवघी गोड. मग दिव्यामध्ये आणि सज्जनामध्ये काय साधर्म्य आहे? दिव्याचं वैशिष्ट्य असं आहे की दिवा प्रज्वलित झाला की अंधकार नाहीसा होतो. हे दिव्याचं कार्य आहे. एक समीकरण सांगतो. दिवा आला की अंधार गेला, आणि दिवा गेला अंधार आला. तुकोबाराच्या गाथेत एक प्रमाण फार सुंदर आहे. म्हणजे सांगू म्हणतात. एक इसम कंदील घेऊन काहीतरी शोधत होता. हातात कंदील, जुना काळ. एक माणूस आला, म्हणला काय शोधताय बाबा? काही हरवलंय का? होय म्हणले, शोधतोय. काय शोधताय? तो इसम म्हणाला अंधार शोधतोय. तुम्हाला चांगलं कळतं तर खुलाशाचं कारण काय? तुकोबाराने गाथेत शब्द वापरला. दीप घेऊन या धुंदीता अंधार विचार अघटित. हातात दिवा घेऊन कधी अंधार शोधता येतो का? दिवा आला की अंधार गेला, आणि दिवा गेला की अंधार आला. दिवा अंधकाराचा नाश करतो. मग दिव्याची उपमा का दिली? त्याचं उत्तर एवढंच. दिव्याचं आणि संतांचं कार्य एक आहे. दिवा अंधकार नाहीसा करतो आणि संत अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतात, म्हणून त्याला दिव्याची उपमा दिली. तिसरी उपमा आणि चौथी उपमा जी आहे ती आता थोडक्या वेळातच सांगतो. साखरेची उपमा दिली, शेवटची उपमा. दोघांमध्ये काय साम्य आहे? साखर गोड असते. तसं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. साधू संत गोड असतात साखरेप्रमाणे, त्यांचंही जीवन गोड असतं साखरेप्रमाणे. म्हणून या चार उपमा आल्या. माझ्या अल्पमतीप्रमाणे त्या मांडल्या. आता फक्त एक प्रश्न या ठिकाणी आहे, तेवढा मी सांगणार आहे. एखादा सिद्धांत ज्यावेळेस मांडला जातो त्या त्या सिद्धांताची सिद्धी करण्यासाठी या उपमा वापरल्या जातात, दृष्टांत वापरले जातात. प्रश्न असा आहे की एक सिद्धांत सांगायचा असेल तर एक दृष्टांत व एक उपमा पुरेशी आहे. नीट लक्ष द्या. ज्ञानेश्वरीत अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्ञानोबारांनी एकच दृष्टांत वापरला आणि तो श्लोक पूर्ण केलाय. ते सगळे अभ्यासक कसले धोताली. वासांश जीर्णानी हा जो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, त्याच्या खाली ज्ञानोबारांनी फक्त एक आणि एकच ओळी वापरली, तेवढा दृष्टांत टिपलाय. तैसे जीर्णवस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरात ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. मग तुकोबारांनी असं का केलं? चार उपमा द्यायचं काय कारण आहे? चंदनाचे हात पायी चंदन एक उपमा दिली, संपलं. पुन्हा परिसाचं द्यायचं कारण काय? पुन्हा दिव्याचं द्यायचं कारण काय? पुन्हा साखरेचं द्यायचं कारण काय? पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, संत साहित्यात अशी परंपरा आहे. इकडे लक्ष द्या. एक दृष्टांतामध्ये जर काही कमतरता जाणवली, काही न्यून जाणवलं तर लगेच दुसरा द्यायचा. मी आतापर्यंत अनेक महापुरुषांचं श्रवण केलंय. ती माझी फार मोठी परमभाग्याची संपत्ती आहे. प्रातस्मरणीय चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज एक महान सत्पुरुष होते. त्यांच्या जवळ जायची सुद्धा हिंमत होत नसे, एवढी आदरयुक्त भीती वाटायची.
पण वैकुंठवासी माझे मित्र तुकारामबुवा शेट्टे जे उत्तम पक्वासपटू होते, त्यांचा माझा अत्यंत स्नेह होता. त्यांच्यामुळे आम्ही आबासाहेबांच्या जवळ जाऊ शकत होतो आणि त्यांच्याजवळ रमू शकत होतो. त्यांची लेकरं म्हणून आमच्यावर फार प्रेम होतं त्यांचं, तात्यासाहेबांचं. त्यांना आबा म्हणत असो आम्ही. ते आबांच्या जवळ जायला भीती वाटायची, पण ते प्रेमही तितकंच करत होते. सांगायला अडचण नाही, आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो. एकाने विचारलं, बापू त्यानं, सगळे लोक तुम्हाला घाबरतात आणि ही पोरं तुमच्या जवळ खेळतात, हे कसं काय? ते हजर जबाबी होते. ते म्हणाले, सिंहाची भीती कोल्ह्या कुत्र्या लांडगाला असते, त्यांच्या पिलांना नसते. असा पूर्ण काढला. कोल्ह्या कुत्र्यांना लांडग्यांना भीती असते, त्यांच्या पिलांना नसते. ते कीर्तन ते गोष्ट सांगायचे, ती मला आत्ता आठवली, या क्षणाला आठवली. ते काय म्हणायचे, संतांचं वाङ्मय कसं आहे, एखाद्या बाईकडे फक्त सोन्याचे दागिने असतात, त्यांचा दृष्टांत आहे. म्हणजे त्यांचा सांगितला तर मी त्यांचं नाव घेऊनच सांगितलंय. थोड्या बहुत लोकांनाच कळलंय माझं बोलणं आताच. ते म्हणायचे, एखाद्या बाईकडे सोन्याचे दागिने असतात. हरियाणा ऐका, एखादी बाई त्याच्यापेक्षा श्रीमंत असते, तिच्याकडे सोन्याचे अधिक मोत्याचे, फार रंगून सांगायचे. एखादी बाई त्याच्यापेक्षा श्रीमंत असते, तिच्याकडे सोन्याचे अधिक मोत्याचे अधिक हिऱ्याचे, म्हणजे मोठा खजिना तिच्याकडे, मोठी सावकारीण बाई. मग त्या बाईच्या मनात आलं तर कधी सोन्याचे दागिने घालून जाईल. इकडे लक्ष द्या, फार सुंदर सांगायचे. एखादी बाई अशी ती तिच्याकडे फक्त सोन्याचे, ती सोन्याचीच घालून जाईल. एखादी लंकेची पार्वती असेल, ती नुसती काळी पोत घालून जाईल. पण एखादी श्रीमंत बाई, तिच्याकडे सोन्याचे आहेत, तिच्याकडे मोत्याचे आहेत, तिच्याकडे हिऱ्याचे आहेत, मग कधी बाई ती सोन्याच्या घालून जाईल हळदी कुंकाला. एखाद्या कुठल्या तरी चांगल्या समारंभाला ती सोन्याचे मोत्याचे घालून जाईल. एखाद्या समारंभाला हिऱ्याचे घालील, मोत्याचे घालील, सोन्याचे पण घालील, सगळेच घालून जाईल. असं उदाहरण द्यायचे. तसं संत मायबाप असे कधी ते सोन्याचा एखादा दृष्टांत देतील, थांबतील. आणि आई ते म्हणायचे, आई ज्ञानाबाई एवढी श्रीमंत आहे की तिच्याकडे एवढे दागिने आहेत, कधी कधी एखादा दागिना घालील नाही तर दागिन्याचे दागिने घालून दाखवील, असं त्यांचं वाङ्मय, असं तात्यासाहेब सांगायचे. एक दृष्टांत कधीतरी वापरला, कधी दृष्टांताची पखरणच्या पखरण केली ज्ञानेश्वरी. वाचा आपण, आता चित्तम समाधातून शक्नोसी मयिस्थिरम, या श्लोकाखालची टीका वाचा आपण, त्याच्यात काय लिहिलंय. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित नष्ट तरी काय से करी, या पाठापार माझारी मोठे निमिषभरी हेतू जाय, मग जे जे का निमिख देखील माझेची सुख, हेतूने आरोचक विषय गेल, जैसा शरद का मुळगे. इथं दृष्टांत सुरू झाले. जैसा शरद का मुळगे आणि सरिता ओटू लागे, चित्त काढणे वेगे प्रपंचोनी. इथे जी दृष्टांत आला, मग तो दृष्टांत दिल्याने ज्ञानोबारांनी पुन्हा आणखी दृष्टांत दिला. शरद का मुलगे आणि सरिता ओटू लागे, चित्त काढणे वेगे प्रपंचोनी. पण ज्ञानोबारांच्या लक्षात आलं, शरद ऋतू लागल्यानंतर सरिता म्हणजे नद्या ओढती लागते, हळूहळू नद्या आटायला लागतात. पण काही नद्या अशा आहेत की 12 महिने वाहतात. इथे दृष्टांताला बाद येईल, सिद्धांत बाजूला राहील, म्हणून त्यांनी नवीन दृष्टांत तिथे टाकला. मग पुण्य होऊन जैसे शशिबिंब दिसे दिसे, हारपत आवसे नाही चिवय. आणि पुढे वर्णन केले, तैसे भोगा आतून निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुता नीच होईल. ही परंपरा अशा पद्धतीची आहे. प्रश्न एवढाच आहे की मी 4 उपमा का दिल्या, त्या 4 उपमांची मीमांसा थोडी करणार आहे उत्तरार्धामध्ये. तत्पूर्वी सर्वांनी हाताने टाळी. आणि आता मंथन झालंय, या मंथनाच्या अंती लोण्याचा गोळा हातात पडणार आहे. या 4 उपमा कशा बदलत गेल्या आणि तुकोबाराय साखरेवर कसे स्थिर झाले, याचा एक अभ्यास पुढे मांडणार आहे. सर्वांनी हाताने टाळी असं भजन करा. कोणी
आपलं या अभंगाचं चिंतन चालू आहे, अभ्यास चालू आहे. सज्जनाचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी 4 उपमा का वापरल्या हा एक अभ्यास आहे. एखाद्या उपमेमध्ये नून आलं, एखाद्या दृष्टांतामध्ये नून आलं की दुसरी उपमा देण्याची परंपरा संत साहित्यात आहे. मी 1-2 दाखले देऊन पण आलो. आता या 4 दृष्टांताची आपण थोडीशी मीमांसा करूया. इकडे लक्ष द्या. पहिला दृष्टांत जर चंदनाचा दिला की संत चंदनासारखे असतात, मग दुसरा दृष्टांत वा उपमा देण्याचं काय कारण आहे? मग परिसाची उपमा का दिली? याचा सरळ अर्थ आहे, चंदनामध्ये काहीतरी त्रुटी आहेत. जे ज्ञानोबराय चंदनाचा गुण सांगतात तेच ज्ञानोबराय चंदनाचं न्यूनही सांगतात. बारकाईने लक्ष द्या. चंदनाचा एक गुण आहे की चंदन स्वतः झिजतं, समाजाच्या उपयोगी पडतं. हा चंदनाचा गुण आहे. चंदन शेजारच्या झाडाला आपला गुण देतं. चंदनाने बोरी व्यापी येईल. लिंब होता, बोर होती, बाबळ होती, चंदन झाली. मग चंदनाचा दृष्टांत डावलून तुकोबारायांनी परिसाचा का दिला? त्याचं उत्तर ऐका, इकडे लक्ष द्या. चंदनामध्ये 2 दोष आहेत. जसे गुण आहे तसे दोष आहे. काय दोष आहे बाबा? पहिला दोष ज्ञानोबारांनी दिला. चंदन सुगंधी आहे, हा त्याचा सद्गुण आहे. पण चंदनाच्याकडे एक दोष आहे की चंदनाच्या भोवती साप असतात. अचूक शब्द ज्ञानोबारांनी वापरला. चंदनाचे खोड सरती जैसे का द्वार, हा त्याचा दुर्गुण आहे. चंदन सुगंधी खरा, पण त्याच्या भोवती साप असतात. तसे सज्जनाच्या भोवती असतात का? मग ज्ञानोबाराला तो दृष्टांत नाही बरा वाटला, तुकोबाराला नाही बरा वाटला. तुकोबाराने दृष्टांत बदलला. चंदनाचा दुसरा एक दुर्गुण आहे. इकडे लक्ष द्या. संत त्याला अपवाद आहे. चंदनाचा दुसरा दुर्गुण काय? चंदन सगळ्याला गुण देतो, फक्त बांबूला गुण देत नाही. बांबू लक्षात येतो ना, कळत. बाभळीला गुण देतो, लिंबाला देतो, वडाला देतो, जे काही नावं असतील झाडांची सगळी, फक्त तो बांबूला देत नाही. हा भेद आहे ना. तसा भेद कधी संत करत नाही. भेदाभेद ब्रह्मामंगल गोष्ट सांगतो म्हणजे जास्त कळेल. काय झालं दादा? दिंडी निघाली सज्जनांची, वैष्णवांची. तशी दिंडी निघाली. थकले वारकरी आणि एका झाडाखाली बसले. योगायोगानं ते झाड चंदनाचं होतं. गरज सावली चंदनाची. त्या चंदनाच्या शेजारी ते बसले. विसाव्याला बसले त्यावेळेस त्यांना हुंदका ऐकायला आला. कोणीतरी रडतंय. त्या संतांनी बघितलं तर त्या चंदनाच्या शेजारी एक बांबूचं बेट होतं. शेजारी तो बांबू रडत होता. तर त्या संतांनी त्याला विचारलं, का रे बाबा रडतो? महाराज, तुम्ही दयाळू आहात. हा चंदन आहे ना, फार दुष्ट आहे. पलीकडे लिंबाचं झाड आहे, त्याला त्यांनी सुगंध दिलाय. तो लिंब सुगंधी झालाय. मी पण त्याच्या शेजारी आहे, पण हा मला गुण देत नाही. हा त्याने भेद केलाय चंदनाने. संतांनी चंदनाला विचारलं, बाबा असा भेद करू नये, समदृष्टी असली पाहिजे. तू त्याला गुण दिला असेल, याला का नाही दिलास बांबूला? त्या चंदनाने सभ्यपणाने उत्तर दिलं, महाराज तुम्हाला गाव गुण करणार नाही.
तुम्ही सज्जन आहात, हा बांबू फार वाईट आहे, मी नाही त्याला गुण देणार. म्हणजे काय बाबा त्याला गुण देणार नाही? अहो म्हटले, हा कुलनाशी आहे, आपल्या कुळाचा नाश करणार आहे. एक बांबू दुसऱ्या बांबूवर घासला, जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, बांबू बांबूवर घासला की ठिणगी उडते आणि सगळं जंगल भस्मसात होतं. एक बांबू दुसऱ्या बांबूवर घासला की जंगल पेटतं. मी त्या बांबूची गोष्ट सांगत नाही. एखाद्या गावात एखादाच बांबू, एखाद्या गावात बांबूचे बेटच्या बेट, दोन गावं एकमेकाला घासली की गावं पेटतात, तालुके पेटतात, राज्य पेटतात. हा बांबू म्हटले कुलनाशी, याला मी गुण देणार नाही. दया आली संतांना. पुढचा दृष्टांत ऐकण्यासारखा आहे. हे संत म्हणाले, ठीक आहे. त्या बांबूला सांगितलं, रडू नको बाळा, नसे तुला चंदनाने गुण दिला, दे सोडून, फार विचार करू नको. त्या साधू संतांनी सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं, तोडा रे याच्या काठ्या, घाला आपल्या पताकीत. त्या कळकाच्या काठ्या तोडल्या वारकऱ्यांनी, पताकीत घातल्या. ज्ञानोबा तुकाराम. दिंडी गेली पंढरीला. पंढरपूरची वारी करून ती दिंडी परत आली घरी. वारकरी बुवाने आंघोळ केली, पताका देवघरावर ठेवली होती, पताका धुतली, ती पताक्याची आमची वेळूची काठी धुतली, ती मांडली. आंघोळ करून आलेले वारकरी बुवा पताका समोर ठेवली, देवाची पूजा केली. सहाणीवर चंदन उगळला आणि चंदन वाटीत होता तो आपल्या कपाळाला, देवाच्या कपाळ लावला आणि त्या कळकाच्या काठीला पण त्यांनी पूजा केली. तेव्हा कळक हसू लागला, काल मला गुण दिला नाही, पण संतांनी स्वीकार केला तर तुला आता माझी पूजा करायची पाळी होती. संत असं परिवर्तन करतात. कळकाला गुण नाही दिला चंदनाने, पण संतांनी स्वीकार केल्यामुळे तो चंदनाला त्याची पूजा करायची पाळी आली. म्हणून चंदन त्या ठिकाणी बाधित झाला. तुकोबारायांनी पुढचा दृष्टांत परिसाचा दिला. आता परिसामध्ये काय अडचण आहे? जर परिसाचा दृष्टांत दिला तर दिव्याचं द्यायचं काय कारण आहे? याचाच अर्थ परिसामध्ये काहीतरी दोष आहे. तो दोष कोणता आहे? गोस्वामी तुलसीदासजींनी तो दोष सांगितला. इकडे लक्ष द्या. गोस्वामी तुलसीदासजींनी तो दोष सांगितला. काय दोष आहे? इकडे लक्ष द्या. मी आत्ताच सांगितले, दोन बांबू घासले. तुम्ही इकडे लक्ष द्या. आपण सगळे म्हणजे संत परंपरेतले आहोत. आपण आपला चंदनाचा दृष्टांत ऐकू. आता परिसाकडे गेलो आपण. परिस काय करतो? परिस जो असतो तो लोखंडाचं सोनं करतो. परिस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. मग परिसाचा डायमंड दिव्याचं दृष्टांत द्यायचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की परिसाच्या ठिकाणी एक दोष आहे. गोस्वामी तुलसीदासजीने तो मांडला. तो दोहा फार सुंदर आहे. पारस में और संत में, पारस में और संत में बहुत अंतरा जान, पारस में और संत में बहुत अंतरा जान, एक लोहे को सोना करे यही करे आप समान. शेपक असे पण आपण सारिखे करती लोह परिसाची नसावे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. परिस बाजूला ठेवला. आता प्रश्न आला, तुकोबारा दिव्यावर आले, मग दिव्याचा दृष्टांत देऊन पुन्हा साखरेचा दृष्टांत द्यायचं काय कारण आहे? याचा अर्थ असा आहे की दिव्यामध्ये पण काहीतरी दोष आहे. आपल्याला नाही दिसणार, पण ज्ञानोबारांच्या दृष्टीला तो दिसला. इकडे लक्ष द्या. ज्ञानोबारांनी त्या दिव्याचा दोष दाखवला. जे ज्ञानोबारा दिव्याचं कौतुक करतात, गुण गातात, त्यांना दिव्याचा दोष पण दिसला. असं असतंच. दिव्यामध्ये एक दोष आहे. 13वा अध्यायाचा म्हणजे लक्षात येईल. 13व्या अध्यायात ज्ञानोबारांनी त्याचा दोष सांगितला. तो असा आहे, दिवा प्रकाश देतो, पण दिव्याच्या ठिकाणी एक दोष आहे.
तो दोष सांगणारी ओवी 13व्या अध्यायात सापडेल आपल्याला. ताई गुणवते तुला खाय की स्नेह जाळी तू जाय, जेत ठेविजे तेथ होय मसी ऐसे. दिवा प्रकाश देतो ही सत्य गोष्ट असली तरी दिव्यामध्ये एक दोष आहे, तो ठेवील तिथं काळं करतो. ज्ञानेश्वरीतला दिवा हा नाही, त्या काळातले दिवे आठवा. आता ते कधीतरी जुनं आठवलं की सगळं विशेषतः माता भगिनींना आठवेल. आम्ही घरी गावी राहत असो, अशा त्रिकोणी बत्त्या असायच्या. चिमणी म्हणायची त्याला, चिमणी. चिमणी परफेक्ट शब्द, बरोबर. चिमणी जुन्या धोतराची नाही तर लुगड्याच्या जुनेराची वात करायची आणि ती भरायची. आम्हाला लहानपणी ते काम करायचं, संध्याकाळचं ते सगळे दिवे उजळायचे आणि लावायचे. मग ती चिमणी रॉकेल घालून लावली की घरात उजेड खरा, पण देवळीत ठेवला की देवळी काळी. होय की नाही? कोणाड्यात ठेवला कोणाडा काळा. आणि बापू सगळ्यात महत्वाची गोष्ट, सकाळी उठून बघावं तर सगळ्यांची नाकं काळी. लागलेला असायचा. नाक पुसलं की सगळं, कारण रात्रभर तो जो कार्बन असायचा, सगळी नाकं सगळ्यांची काळी असायची. सकाळी नाक स्वच्छ करावं लागायचं. नाक शिंकलं की सगळं काळं त्यातनं बाहेर यायचं. मला जास्त लांबवायचं नाही. दिवा प्रकाश देतो पण ठेवील तिथं काळं करतो. तसा सज्जन असत नाही. मग तो दृष्टांत बाधित झाला आणि तुकोबाराय स्थिर झाले. सर्वांनी साकर अवघी गोड. पुढे दृष्टांत वापरला नाही, याचा अर्थ दृष्टांत म्हणजे सिद्धांताच्या समीप जात असतो. हा अतिजवळचा दृष्टांत वाटला. तुकोबारांनी पुन्हा दृष्टांत वाढवला नाही. कारण साखरेचं एक वैशिष्ट्य आहे, इकडे लक्ष द्या. साखरेचं वैशिष्ट्य काय? साखर तुकोबाराच लिहितात, अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडता. साखरेत व्यंग नाही. सगळ्या माता भगिनींना विचारून बघा, कधी असं झालंय का खडी साखर गोड आणि पिठी साखर आंबट? असं होईल? जाऊ द्या. त्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण, पोट्यातली साखर गोड आणि डब्यातली कडू. असं झालं? नाही 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 नाही. साखर म्हटली की ती गोडच. साखर म्हटली की गोड असते, तीच साखर. आता काही माणसं बावळटपणाने मिठाला साखर म्हणतात. जेवायला बसलं की ते म्हणतात साखर आणा. आता साखरेला साखर म्हणायचं, मिठाला मीठ म्हणायला काय अडचण आहे? पण बऱ्याच ठिकाणी मी गेलो की ते म्हणतात साखर आणा. एखादी बाई सज्जन असते, ती साखरच घेऊन येते. तो साखर म्हणजे मिठा. साखरेला मीठ कसं म्हणायचं? मिठाला साखर कशी म्हणायची? साखर म्हटली की गोड, साखर म्हणजे साखर. शेवटचा दृष्टांत देतो आणि थांबतो. जुना दृष्टांत आहे खूप. एका घरी 4 पाहुणे आले. अण्णा 4 पाहुणे आले. आपण सर्व कोकणस्थ मंडळी फार प्रेमळ आहात. कोकणची माणसं साधी भोळी, आमची सगळी साडी भोळी माणसं आहेत आणि बाबांनी कमावलेली माणसं आहेत. जेव्हा जेव्हा मी कोकणात गेलो मला खूप आनंद झाला. मी भरडखोलला गेलो असेल, मी जीवण्याला गेलो असेल, मी जिथं गेलो त्यावेळेस मी बघितलं की मच्छीमारी करणारी आमची सर्व कोळी समाजाची मुलं शेकड्याने टाळ घेऊन नाचतात. तो वारकरी संप्रदायाचा खूप मोठा दुःख. त्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर ऊर भरून जातो. वैकुंठवासी सद्गुरू स्वानंद स्वामींनी केलेलं हे काम आहे. अमृतनाथ स्वामींनी केलेलं काम आहे. ज्येष्ठ आणि वयोवृद्ध आमचे परमश्रद्धे विनोद स्वामी बसलेत. आता थकलेत दादा आमचे, खूप थकलेत. 80च्या पुढे वय गेलंय. पण ती पराकोटीची निष्ठा त्यांच्याजवळ आहे. याचं कारण काय असेल तर त्या साखरेचा गोडवा भोगलेली ही माणसं आहेत. लक्षात ठेवा, अतिशय गोडवे होते. मला नेहमी कौतुक वाटत आलंय. मी जेव्हा कोकणात गेलो तेव्हा गौरवपूर्ण उद्गार काढलाय, मानावं लागेल या सगळ्या लोकांना,
की दर्यावरती असणारे सगळे लोक आमचे कदाचित मच्छीमारी व्यवसाय असेल, पण संध्याकाळी स्नान करून मंदिरात ही मंडळी टाळ घेऊन उभी राहतात, कीर्तनात मनसोक्त नाचतात. आमची सगळी मंडळी आज बसलेत. आमचे परमश्रद्धेय हरिअण्णा असतील, सुखानंद स्वामी असतील, कमलाकर स्वामी असतील, आमचे आत्माराम सर असतील, ही सगळी मंडळी कोकणातली आज स्वामींच्या उत्सवाकरता आली. त्यांना अनुलक्षून सांगतोय की काय स्वामींनी काम केलं, त्यातला गोडवा आम्ही कसा भोगला, दृष्टांत कसा दिलाय तो बघा. 4 पाहुणे आले. गुरुजी ऐकण्यासारखं आहे. 4 पाहुणे आले. आपला पुणेरी पाहुणचार फारच वेगळा. पुणेरी पाहुणचार सारखा पाहुणचार नाही मंडळी. कॅटेगरीज आहेत बापू, आपल्याकडे पुण्याला कॅटेगरीज आहेत. पुण्यात काय होईल नाही सांगू शकत, पुणे तिथे काय होणे. ही आमची सगळी पुणेरी मंडळी. म्हणजे पाहुण्याचे पण त्याचे वर्गवारी आहे. काही पाहुणा आला की त्याला चहावरच भागवायचा. दुसरा पाहुणा त्याला पोहे द्यायचे, नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही. तिसरा जवळचा असेल तर आज सोडणार नाही जेवल्याशिवाय, जेवूनच जायचं. म्हणजे एखादा इबलीस पाहुणा आला की आल्या आल्या त्याला एसटीचं टायमिंग सांगायचं. असे काही काही बसतात लोक, तुम्हाला सांगतो. त्यांची माणसं अति साधी. 4 पाहुणे आले, इकडे लक्ष द्या. 4 पाहुणे आले. जुना काळ आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात फार कडक काम, आमच्याकडे फार कडक. बारामती, फलटण, सातारा, आम्हाला सातारचा तिकडचा संस्कार जास्त आहे. भयंकर कडक सासवा, भयंकर. तुम्हाला नमस्कार करून सांगतो, त्यांनी सासुरवास काढू जाणे. माझ्या आईनं फार सासुरवास काढला. माझी आजी भयंकर कडक होती, भयंकर कडक. आमच्या सुदैवानं ती 105 वर्ष जगली. सुदैवानं म्हणालो ना, एकदम माझ्या आजीच्या, म्हणजे आता आत्मस्तुती होती, पण माझे आजोबा सावकार होते ना, आजीच्या अंगावर जवळजवळ किलोभर सोनं होतं. पिवळी दमक म्हातारी. पण माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते, पण शेवटपर्यंत माझे वडील आधी गेले दुर्दैवानं. माझी आजी जास्त झाली, माझे वडील लवकर गेले. पण माझे वडील मरेपर्यंत आईच्या शब्दाच्या विरोधात कधीच वागले नाहीत. ती घरातली राष्ट्रपतीच होती. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सासवा कशा असतात हे दाखवण्यासाठी देवांनी ललिता पवारला जन्म दिला. आणि देवांनी तिला डोळा पण कसला दिला होता. सासू तुम्हाला सांगतो काय. आता ही म्हातारी बसली होती, 4 जण आले. अण्णा 4 जण बसले पाहुणे की लगेच तिने दिवाणखान्यातून ऑर्डर सोडली, चहा कर. आता ती नवीन सून होती. भाऊ तिने बघितलं डब्यात साखर संपली होती. बाहेर यायचं नाही, गोषा. नवीन मुलीने बाहेर यायचं नाही, पडदा पद्धत. ती दरवाजाच्या बाजूला उभी राहिली, सासूला हळूच म्हणाली, साखर संपली. म्हातारी कसली कजा. तिने लगेच उत्तर दिलं, वरच्या पिवळ्यावर पितळेचा 3 नंबरचा डबा आहे, त्याच्यातलं कुत्र नाही तर मांजर टाक. या चौघाने ऐकलं. क्रमांक 1चा पाहुणा म्हणाला, मी आयुष्यात चहा पिलेलो नाही, मी चहा पित नाही. क्रमांक 2चा पाहुणा म्हटला, मी चहा पित होतो पण माझी आई वारली, वर्षभर चहा प्यायचा नाही, आईसाठी चहा सोडलाय. तिसरा म्हणाला, मी पित होतो पण परवा साखर डिक्टेट झाली आहे, चहा प्यायचा नाही, डायबिटीज झालाय, मी चहा पिणार नाही. चौथा जो होता तो जरा आगाऊ होता. तो त्या म्हातारीला म्हणला, इथं येईपर्यंत पित होतो पण आता नाही पिणार. एवढे सगळे साखरेच्या विरोधात का गेलात? मग त्याने सांगितलं, अहो आम्ही सगळे वारकरी लोक, असं कुत्रण मांजर टाकून आम्ही कसे चहा पिणार? ती म्हातारी खदा खदा हसली, म्हटली, अरे बाबांनो, माझ्या नातवाचं लग्न झालं परवाच, पाहुणा रावळा आला गेला, साखर संपली. मग वर पितळेचा डबा आहे, त्याच्यात लग्नामध्ये जो रुखवत मांडला होता, त्या रुखवतावर साखरेची हत्ती, घोडे, मांजरं, कुत्री असे ते रुखवतावर म्हणतात का नाही? साखरेची भटजी
साखरेचा हत्ती, साखरेचा कुत्रा, साखरेचं मनोर, अशी तर सगळी खेळणी त्याच्यात भरलेली आहेत. त्यातला एखादा मांजर टाक, एखादं कुत्र टाक, चहा गोड होईल असं मी म्हणाले. चौघ म्हणजे असं होय मान की कांदा आम्ही कुठं साखरेचं विरोधात. गोष्ट संपली माझी. साखरेचं कुत्र असू देत नाही तर मांजर असू देत नाही तर गाढव असू देत, ते गोडच असेल. अवघे साखरेचे अंग नैवेद्य निवडतात, खूप वर्णन करतात, तसे संत साखरेसारखे गोड असतात. आता इथं कुठलाही वाद न होत असल्याप्रमाणे तुकाराम महाराज तिथं थांबले आणि वर्णन केलं शेवटच्या मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.